चला आजची रेसिपी आपण बनवणार आहोत. करडीची भाजी कशी बनवायची ते बघूया. इथं मी करडी अशी निवडून घेतलेली आहे. स्वच्छ पाण्याने अशी धुवून घ्यायची 2-3 पाण्याने. अशी मोकळ्या पाण्यात चांगलं 2-3 पाण्याने धुवून काढायची, म्हणजे त्याच्यावर आळ्या वगैरे असतील तर त्या निघून जातात. तर चला आता ही भाजी कशी बनवायची ते बघूयात. तर याला आपण आता छान अशी बारीक प्रथम कापून घ्यायची. याला स्वच्छ धुवून झाल्यानंतर याला छान अशी बारीक कापून घ्यायची. इथे बघू शकता अशी छान भाजी आपण कापून घेतलेली आहे. करडीची भाजी बघू शकता आपण भाजी अशी छान आता थोडी शिजवून घेणार आहोत. तर गॅसवर ठेवून घेतलेली आहे. तर इथे बघू शकता अशी छान आपली भाजी शिजलेली आहे. आता अशी जाड एखादी काडी दाबून बघायची. तर अशी शिजली की गॅस बंद करून टाकायचा आहे आणि हे पाणी सगळं निथळून टाकायचं. याला छान अशी पिळून घ्यायची ही भाजी. तर चला आता याची भाजी कशी बनवायची ते बघूया. याला आपण आता स्वच्छ धुवून अशी शिजवून घेतलेली आहे. आता याच्यानंतर आपण तिची भाजी बनवू. ते बघू शकता आपण ही भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे. नरम अशी छान शिजवून घ्यायची. इथे बघू शकता अशी दबते. तर याला याच्यातलं पाणी गाळून घ्यायचं आहे आणि याला छान अशी पिळून घ्यायची पूर्ण अशी. हे असे कोरडे करून अशी पिळून घ्यायची भाजी पूर्ण आपण अशी पिळून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण इथे 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. या छान अशा खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहे. इथं बघू शकता असे छान पिळून घेतलेले आहे. आणि नंतर याला पिळून घेतल्यानंतर अशी मोकळी करून घ्यायची. पूर्ण भाजी अशी मोकळी करून घ्यायची. तर चला आता आपण ही भाजी फोडणी टाकूया. ही भाजी कशी बनायची ते बघूया. तर मी अशी पिळून ह्याच्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि अशी मोकळी करून घ्यायची छान. इथे बघू शकता या अशा पद्धतीने. तर चला आता आपण लसूण ठेचून घेऊयात. इथे लसणाच्या पाकळ्या टाकून घेत असं छान ठेचून घेतलेलं आहे. ठेचून घ्यायच्या या पाकळ्या. तर चला आता ही भाजी बनवण्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. तर चला आपण 2 चमचे तेल टाकून घेऊ. तुम्ही अंदाजानुसार टाकू शकता. तेल एक कमी जास्त पण करू शकता. इथे मी 2 चमचे टाकलेले आहेत. 1 चमचा जिरे टाकून घेणार आहोत. छान परतू द्यायचे. जिरे परतून झाले की आपण असं जाडसर लसूण ठेचून घेतलेलं आहे. ते बघू शकता. हे लसूण टाकून घ्यायचं फोडणी. त्याला छान असं लाल घ्यायचं. तरी ते बघू शकता आपला लसूण छान असा लाल झालेला आहे. ही भाजी मोकळी करून घ्यायची आणि मीठ टाकून द्यायची. आपण तिखट वरून टाकणार आहोत. त्याला छान आधी असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये या भाजीला. तर चला आता याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकून घ्यायचं. इथं मी 1.5 चमचा टाकते आहे. तिखट टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं. तुम्हाला पाहिजे असल्यास त्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचं तूप पण टाकू शकता. पण मी टाकणार नाही आहे. आम्हाला ती अशीच आवडते साधी, त्याच्यामुळे. तर अशी ही करडीची भाजी छान तयार होते. तर अशा पद्धतीची तुम्ही करडीची भाजी नक्की करून बघा. तेल असं छान तेलामध्येच परतून घ्यायचं आहे. याच्यात अजिबात पाणी टाकायचं नाही. आपण इथे ही भाजी कोरडी बनवतो आहे. तर चला आता याच्यामध्ये आपण अंदाजे मीठ टाकून घ्यायचं आहे. चला आता इथं मी अर्धा चमचा मीठ टाकते. मीठ टाकून झाल्यानंतर याला छान अशी हलवून घ्यायची. पूर्ण भाजी मिक्स करून घ्यायची. साधी आणि सोपी भाजी आहे. तुम्ही पाहिजे असलं त्याच्यामध्ये अंबारी मसाला पण टाकू शकता. इथे मी अर्धा चमचा अंबारी मसाला पण टाकते. अर्धा किंवा 1 चमचा. 1 चमचा अंबारी मसाला टाकलेला आहे. तो टाकल्यानंतर पण त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण छान अशी कोरडी परतून घ्यायची.
ह्या अशा पद्धतीने इथे बघू शकता. अशी ही कढीची भाजी साधी आणि सोपी झटपट होणारी आहे. तर आपण पटकन ही डब्यासाठी पण करून देऊ शकतो. तर झाली आपली कढीची भाजी तयार. इथे बघू शकता अशा पद्धतीची कढीची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा. माझी रेसिपी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.